डिसेंबर 24 रोजी भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन नॅशनल कन्झ्युमर राईट्स डे साजरा केला जातो. 1. प्रश्न. भारतात सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे कधी साजरा केला जातो? उत्तर. डिसेंबर 25. स्पष्टीकरण. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. 2. प्रश्न. 2025 चा U19 आशिया कप क्रिकेट कोणत्या देशाने जिंकला आहे? उत्तर. पाकिस्तान. स्पष्टीकरण. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. 3. प्रश्न. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अरवली पर्वतरांगेच्या किती टक्के भागात खाणकामास परवानगी दिली जाईल? उत्तर. 0.19%. स्पष्टीकरण. पर्यावरणाच्या रक्षणासाठी फक्त 0.19% क्षेत्रातच खाणकाम होईल, बाकी भाग संरक्षित राहील. 4. प्रश्न. नवीन प्रश्न. WPL 2026 साठी दिल्ली कॅपिटल्स ने कोणाची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर. जेमिमा रॉड्रिगस. स्पष्टीकरण. 23 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली कॅपिटल्सने आगामी महिला प्रीमियर लीगसाठी जेमिमा रॉड्रिग्स हिची कर्णधारपदी निवड जाहीर केली आहे. 5. प्रश्न. भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस नॅशनल कन्झ्युमर राईट्स डे कधी साजरा केला जातो? उत्तर. डिसेंबर 24. स्पष्टीकरण. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 6. प्रश्न. इस्रो LVM-3 रॉकेटद्वारे कोणत्या कंपनीचा सॅटेलाइट लॉन्च करणार आहे? उत्तर. ॲस्ट्रोस्पेस मोबाईल. स्पष्टीकरण. इस्रो अमेरिकन कंपनीचा ब्लूबर्ड हा सॅटेलाइट अंतराळात सोडणार आहे. 7. प्रश्न. डार्क ईगल हायपरसोनिक वेपन कोणत्या देशाने विकसित केले आहे? उत्तर. अमेरिका. स्पष्टीकरण. हे अमेरिकेने विकसित केलेले अतिशय वेगवान हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. 8. प्रश्न. 124वी भारतीय हौशी गोल्फ चॅम्पियनशिप ॲमेचर गोल्फ चॅम्पियनशिप कोणी जिंकली? उत्तर. सुखमन सिंग. स्पष्टीकरण. सुखमन सिंग याने ही प्रतिष्ठित राष्ट्रीय गोल्फ स्पर्धा जिंकली आहे. 9. प्रश्न. नासाच्या स्पर्धेत कोणत्या भारतीय टीमने मोस्ट इन्स्पिरेशनल अवॉर्ड जिंकला? उत्तर. फोटोनिक्स ओडिसी चेन्नई. स्पष्टीकरण. सॅटेलाइट इंटरनेटच्या संकल्पनेसाठी चेन्नईच्या टीमला हा पुरस्कार मिळाला. 10. प्रश्न. 2025 च्या अखेरीस प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश कोणता? उत्तर. कॅनडा. स्पष्टीकरण. प्रदूषण रोखण्यासाठी कॅनडाने सर्व प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.